नमस्कार. मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझा हा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्लॉट आहे. हे बघू शकता, सध्या अशी मका झाली. सुरुवातीला या मकाच्या अगोदर मागच्या वर्षी इथं कपाशी होती. हे बघा, तर कपाशीचे खोड आहे. हे बघा समोर पण आहे. तर ते सुरुवातीला मी कपाशीच्या बेड पाडले होते मागच्या वर्षी. 4 फुटाचे बेड पाडल्यानंतर त्याला मी सुरुवातीला कपाशी लागण झाल्यानंतर पेंडामिथिलीची फवारणी केली 48 तासाच्या आत. आणि त्याच्यानंतर मी कपाशी लागण केली आणि नंतर वेळोवेळी वखरपाळी न करता त्याच्यात राऊंडअपचा वापर केला. हुड लावून, म्हणजे कपाशीच्या पानावर न पडता हुड लावून त्याचा वापर केला. आणि नंतर कपाशी ज्यावेळेस निघाली त्यावेळेस मी उन्हाळ मक्काची लागवड केली. ही कपाशी निघाल्यानंतर मी कपाशी निघाल्यानंतर मक्काची लागवड केली. ही उन्हाळ मक्काची लागवड केली कपाशी नंतर, त्याच बेडवरती, न वखरता, न कल्टिवेटर मारता, काहीच न करता. बरोबर. त्यानंतर मी ज्यावेळेस मका हार्वेस्टिंग केली, मका काढली, त्याच्यानंतर पावसाळा ही मका लावली. आता जी उभी आहे ही मका लावली. ही मका लावल्यानंतर ज्यावेळेस मी ही मका लावली त्यावेळेस मी हिला फवारणी केली होती बीजनाशकची. 72 तासाच्या आत आपण ज्याला ॲट्राझिन म्हणतो, ॲट्राझिनची फवारणी केली. आणि नंतर 25 दिवसाची झाल्यानंतर त्याला याची फवारणी केली, टिंजरची, किंवा आपण कॅरोबीज म्हणतो. जे तुम्हाला कॅरेज एक्स्ट्रा, जे तुम्हाला समजा तुमच्या क्षेत्रात जे भेटेल त्याची फवारणी करू शकता नाशकची. तर ती फवारणी झाल्यानंतर तुम्ही छान अशी मक्का आता आली आहे. आणि त्याच बेडवरती न वखर करता, काहीच नाही करता, तुमच्या वेळोवेळी तुम्ही खत द्या. तुमचं जे नियोजन असतं इतर वेळेस पारंपरिक तेच करायचं. पण जे हे खोड आहे, हे बघा, हे उन्हाळ मक्काचं खोड, हे बेड एकदम नरम, एकदम नरम बेड झाला. काहीच नाही. याच्या जवळजवळ 1.5 वर्षापासून वखर नाही, काहीच न करता. आणि ठिकठिकाणी असे होल पण झाले दिसतात तुम्हाला. हे ज्यावेळेस आपण वखर करतो त्यावेळेस हे होल बुजून जातात सर्व, म्हणजे पूर्ण सच्छिद्र जमीन होती. गांडुळांची संख्या पण वाढते, आपोआप सजीव सृष्टी वाढते. काहीच न करता हे सर्व मित्र कीटक आहे. आणि आता ही मका निघाल्यानंतर पण आपण काहीतरी दुसरं प्लॅनिंग करणारच आहोत, ते पण दाखवेलच मी पुढे समोर नंतर. अजून एक सांगायचं असं की खंडागळे सरांनी फार जे कृषी समन्वयक आहेत आपल्या संभाजीनगरचे, त्यांनी छान असं मार्गदर्शन केलं. छान अशी मका आली. पूर्ण हा 2.5 एकराचा प्लॉट आहे, जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओत पण बघितलं असेल. याला फक्त वेळेवर तुम्ही बीजनाशकची फवारणी, आणि हा लावाळ्यावरती मी जिथं लावाळा तिथं सॅम्पराचा उपयोग केला होता. सॅम्परा तणनाशक आहे लावाळ्याचं स्पेशल. आपण मकाचं तणनाशक मारतो ते मारून घ्यायचं अगोदर, टिंजर म्हणा किंवा कॅरोबीज, तुम्हाला जे असेल भेटेल ते मारून घ्यायचं, फवारणी करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जो 2-3 दिवसाचा गॅप दिल्यानंतर तुम्ही त्याच्यात जर लवाळे असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.
हे बघा, जिथं लावाळी तिथंच फवारणी केली तुम्ही. लावाळी पूर्ण जळून गेली सध्या. आणि हे आता तुम्हाला परत इथं दाखवतो. हे कापायची खोड, हे मकाचे उन्हाळ मकाचे खोडं. आणि हे बघा, आपोआप सजीवसृष्टी जी आहे, आपण म्हणतो जीवाणू म्हणा किंवा ते आपोआप होल करताय. असे आपोआप होलमधून जमीन पण अशी हवा खेळती राहते. अतिशय छान अशी मका आली. तेच तुम्हाला खत पण थोडं कमी पण लागतं. मी फक्त 4 थाले दिले याला, 20-20-0-13, 2 आणि 2 युरिया बस. आणि एक चिलेटेड झिंक होतं, ते फवारणीमध्येच वापरलं. आणि आता जवळजवळ हार्वेस्टिंगला आला आहे प्लॉट. अजून 15 दिवसात किंवा 20 दिवसात हा कापणी करायला आला आहे. 17 मेची लागवड आहे. 17 मेला ज्यावेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस उन्हाळ्यात, त्याच वेळेस लागवड केली ती. हायटेकची 5101चा वाण आहे हा. 3 थैल्या 5101च्या आहे. आणि एक थैली याची आहे 751ची आहे. 741 सॉरी. हे बघा, ही उन्हाळ मक्का पूर्ण सडली. इथं होल तयार झाले असे आतमध्ये. थोडंफार गवत आहे. हे आता काय याची अडचण नाही सध्या. धन्यवाद.